नमस्कार भावांनो बहिणींनो, तुरीच्या शेंगा आणल्यात मी आता दारावर इकायला आलत्या. सोलून घ्या म्हणलं आता सोल्याची भाजी करावं. तुम्हाला पहिली रेसिपी दाखवली, तुम्हाला काय दाखवणार नाही मी. सकाळची घाई राहती कामाची, कामं गिमं आवरलेत आता आपले. आता 10 वाजलेत. आता म्हणलं आपण शेंगा गिंगा तुरीच्या सोलून घ्यावा आणि सोल्याची भाजी बनवा. सकाळचे आता कामं गिमं आवरलेत, कपडे गिपडे सगळे कामं झालेत. आता करायचं आहे मला स्वयंपाक. स्वयंपाकाची तयारी करा म्हणलं. आणि आता सोल्याचीच भाजी बनवणार आहे आज मी, तुरीचा सोला. इकडं पण येत्या दारावर शेंगा. गावाकडे कसं होतं, शेतीतलीच होते आपल्या बाबाच्या. मस्त पाणी गिनी दिले तर मस्त शेंगा येईल होत्या लगे. आता आमची तूर वाकली लगे. पण इकडं आपल्याला शिटीनं इकतच घेऊन खावं लागते. शेतीत कसं असते, आपण आपल्या ताज्या ताज्या शेंगा, हिरवी भाजी सगळं राहते, हिरव्या भाजीपाला सगळं. आता मी आरबळले होते भाजी काय बनवायची, तर म्हणलं तर पा कशा हिरवा सोला आहे. तरी पण आता इकतचं कसं असतं, एवढ्या हिरव्या नसत्यात म्हणा, पिवळ्या राहत्यात. आणि आपल्या गावाकडे मस्त हिरव्या. आपण आपल्या शेतात जायचं, घेऊन यायचं. शेतीतली मजाच का अल्लक असती. आता सांबार गिंबार आणलाय. आता शेंगा गिंगा सोलून घ्यावा म्हणलं. आणि मग स्वयंपाकाची तयारी एकदा सुरू झाली तर मग सकाळचे कामं गिमं आवरले तर मग एवढं टेन्शन नाही राहत. शाळातून लेकरं बाळ येतात तर मग लवकरच सकाळची स्वयंपाक करावं लागते. संध्याकाळी उशीर झाला चालतोय, पण आता सकाळी जमतच नाही ते हायगाई करायला स्वयंपाकाची. तिकडं मग असं होतं, कटाळा आला तर मग मम्मी बनवायची, छकू स्वयंपाक करायची आमची. आणि इकडं मग मला बनवणं लागतोय. घरात कोणी आता कामे करायला नाही, त्याच्यामुळं मलाच बनवणं लागतोय इकडं. तिकडं मी भाज्या बनवतच नव्हते, पोळ्या गिळ्या बनवत होते. आणि आईला मी म्हणजाय मम्मी तूच भाज्या बनव, मग आई भाज्या बनवायची. तिकडं मला टेन्शन नव्हतं भाजीचं काय, सगळं आयतच खायचं काम होतं मला तिकडं. आणि इकडं कसं आहे, इकडं लगे मला भाज्याचं टेन्शन असतेच, प्रत्येकच बाईला असते ते, मलाच नाही म्हणायचं काय भाजी बनवायची म्हणून. इकडं कसं आहे, त्याच भाज्या येत्यात, कधीच अल्लग दारावर भाजी येणार नाही इकडं. ते समजत पण नाही. तेन काय करावं. मग आता विचारच केला, म्हणलं आता आपण सोल्याचीच भाजी बनवा म्हणलं. आता तुरीचा सोला. काही हिरवे सोले निघतेत, काही पिवळे निघतेत. निवडून घेऊ देत नाहीत भावांनो बहिणींनो इकडे शेंगा. आज लवकर भाजीपाला आलता दारावर, त्याच्यामुळं सोला पण सोलायला कोणीच नसते मदत करायला, मलाच सोलावं लागतंय. त्याच्यामुळं सोलून गिलून घ्या म्हणलं, मग स्वयंपाक करायचा, मग मोकळं होऊन जाते माणूस. सकाळी काय आमचा हरसू नाश्ता पाणी करत नसतोय, चहा पण पिऊन जात नाही ते. मग आल्यावर त्याला जेवण तयारच लागतंय. त्याच्यामुळं म्हणलं आता आपण लवकरच स्वयंपाक आवरून घ्या. काल स्वयंपाक आवरला नाही, लगेच हरसू आला. तिकडं त्याची बहीण त्याला दिवाळीच्या सुट्ट्यात काही बनवून द्यायची, छकू. दोघं भाऊ एकूण एकाच्या विचारान छकून ते बनवायचे. छकूचा आमचा लय जीव आहे भावात. भाऊ जे म्हणलं ते जेवण बनवून देती ती. जास्त हरसूला आलूच्या चकत्या आवडत्यात. दीदी मला आलूच्या चकत्या बनवतं, मग बनवायची. तिकडं मला काहीच टेन्शन नसायचं, आई बनवून द्यायची त्याला. एकदम फ्री होते मी गावाकडं. आणि इकडं मग बनवणंच लागतंय. तिकडं गेल्यावर मला हरसूचं काहीच टेन्शन नसतंय. आई सगळं जेवण बनवती, भाज्या गिज्या. हरसूच्या पप्पाला पण आईच्या हातच्या भाज्या आवडतात, तर मग भाज्या आईच बनवत असती.
आणि मी पोळ्या भात असं बनवायची. आणि इकडं कसं आहे भावांना बहिणींना, हर्षूचे पप्पा चिकन गिकन काहीच खात नाहीत, मच्छी खात नाहीत. मग त्याच्यामुळं मग आमच्या घरी हिरवेच भाजीपाले बनतात. आणि आमचा हर्षू पण खात नाही आणि छकू खात नाही. 3 जण तसेच आहेत, ते काहीच खात नाहीत. मग मी गावी गेल्यावर खात असते चिकन मच्छी. मग बाबाला सांगत असते, बाबा ते मी घेऊन या म्हणून. आणि बाबाला सांगायचं काम नाही, बाबाला माहिती आहे ताईच्या घरी खात नाहीत. मग बाबा घेऊनच येतात ते मच्छी असं. इकडे हे खातच नाहीत, त्याच्यामुळं मग वाटते जाऊ द्या बाबा खात नाहीत तर. नाहीत मला काय म्हणत नाहीत, पण म्हणतात मग मच्छीने आणलं तर घरातले मशा वास होतोय, त्याच्यामुळं मग मी बनवत नसते इकडे काहीच. मग आपले हिरवेच भाजीपाले. ते म्हणतात तू खा जाय, पण मला एकटीसाठी नाही बनवू वाटत. मग मी म्हणत असते नको एकटीला, सगळा परिवार खाणारा असला तवा खाऊ वाटते, असं नाही खाऊ वाटत. मग आल्लक भाज्या बनवणं लागते, त्याच्यामुळं मग मी नाही म्हणत असते आणू नका. आणि रविवारी काय काढायचा, त्याच्यामुळं मग मनाला आपल्याला वाटते आपण आपल्या जिंदगीतच खुश असतो हेडो काढण्यात. आणि लय भारी वाटते भावांनो बहिणींनो, खुशी भेटते हेडो काढून. त्याच्यामुळं म्हणलं चला आता हेडो काढलं तर बरं राहीन. आता लय करमतंय मला. आता टाईम कधी जातोय भावांनो बहिणींनो हेडो काढते तर माहीत पडत नाही. पहिला टाईम जात नव्हता, आता हेडो काढते तर लय भारी वाटतंय. टाईम पण पटपट जातोय, दिवस पण मोठा जात नाही काय नाही. कसं आहे हेडो काढत राहिलं तर मग आपल्याला टाईम पण जातोय. सकाळचे कामं आम्ही मग सकाळचे कामं झाले तर मग दुपारचे जेवायला येतात. हे तर तवरक वाट पाहून आपण TV किती पाहणार आहे. मग याच्या पप्पाला म्हणलं हेडो काढू का, तर काढ म्हणे. मग टाइमपास होतोय तर भारी वाटतंय. आता थोड्याशा राहिल्या आपल्या शेंगा सोलायच्या. सांबार गिंबार निसताना काही तुम्हाला दाखवत नाही, आपला हेडो मोठा होईन भावांनो बहिणींनो, त्याच्यामुळं. आता शेंगा गिंगा झाल्या, आता थोड्याशा राहिल्या सोलायच्या. आता मी करते स्वयंपाकाला तयारी. तुम्हाला काही रेसिपी दाखवणार नाही मी. आता आपला हेडो मोठा व्हायला लागलाय भावांना बहिणींनो. सकाळची घाई आल्लकच असती सगळ्याच्याच माग. आता आज मला उशीर झालाय स्वयंपाकाला. आज घरातले काम पण लय होते. कपडे गिपडे धुतले, त्याचे पप्पा कामावून आले, आंघोळ बिंघोळ केली, मग त्याचे कपडे धुतले. तरी पण आज मला ब्लँकेट हे ते धुवायचं होतं, ते राहून गेलं. म्हणलं चला आधी स्वयंपाक करून घेऊ द्या. मग हर्षू येईन म्हणलं शाळेतून, थोडासा भात बनवते, थोडी सोल्याची भाजी आणि 5-6 पोळ्या बनवते. झाला मग आपला स्वयंपाक एवढा बनवला. तर थोडंसं आईला येळ द्यावा लागन. आईला पण करमत नाही, थोडं फोनवर बोलावं लागन. ते थोडा टाइमपास होतोय फोनवर गिनवर बोलून. स्वयंपाक चालू थोडा फोन करावा लागन. आणि भावांनो बहिणींनो असेच सपोर्ट करत राहा तुम्ही मला. हेडो पाजा तुम्ही काय आमच्याकडे पण लक्ष द्या. हेडो पाहायला हेडो सगळेजण पाजा. आणि नक्की सांगा कमेंट मध्ये कसे वाटले हेडो. तर तरी गावाकडे खूप छान छान हेडो टाकले. सिटीनं काही दाखवू शकत नाही आपण. झाल्या आता आपल्या शेंगा सोलणं. आता मी करते स्वयंपाकाची तयारी भावांनो बहिणींनो. आता हात उचलणं लागन मला, पट स्वयंपाक करावा लागन. नाही तर हर्षू म्हणन मम्मी स्वयंपाक काय झाला नाही का तुला. झाल्या आपल्या शेंगा सोलणं. आता 2-3च राहिलेत. तरी हर्षू म्हणन मम्मी सोल्याची भाजी कशाला बनवली. डाळ भात आवडतोय त्याला, पण मला काय वरण गिरण आवडत नाही तुरीचं, त्याच्यासाठी बनवत असते. पण आज 2-3 भाज्या बनवायचा कटाळा आलाय.
म्हणलं सगळ्याला एकच भाजी बनवा आज. शिटीनं वल्ला कचरा सुक्का कचरा अलग ठेवावा लागतोय. त्याच्यामुळं मग वल्ला कचरा आपला भरून अलग ठेवायचा, नाही तर 500 रुपये दंड आहे इकडं. सुक्या कचऱ्यात वल्ला कचरा टाकला तर 500 रुपये दंड. त्याच्यामुळं मी अलगच टाकत असते. कोणाचे बोलणे खायला आवडत नाही आपल्याला भावांनो बहिणींना. कोणाच्या गलतीत जायचं नाही. आपण आपा झाला आता आपला सोला सोलणं है. आणि चला आता मी करते स्वयंपाक भावांनो बहिणींनो. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तुम्ही. व्हिडिओ चांगले आहेत ताई, मग तेव्हा आपल्याला बनवायला सपोर्ट वाटतोय. सगळ्यांना सपोर्ट केला भारी वाटते व्हिडिओ. आता हे सांबार काय निसताना तुम्हाला दाखवणार नाही, कारण तर आपला व्हिडिओ मोठा बनायला लागलाय. बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.